मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक आहेत। आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन देखील सुरू केलंय। गोळी घातली तरी मागे हटणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत गृहविभाग दगाफटका करत असल्याचा संशय व्यक्त केलाय। त्यांनी या ट्विट सोबतच एका पत्राचा फोटो देखील शेअर केलाय। आझाद मैदानाजवळील खाऊ गल्ली बंद करण्यासंदर्भातील न्यू मरीन लायसन्स खाऊ गल्ली वेलफेअरचे पत्राचा फोटो रोहित पवारांनी शेअर केलाय। या पत्रात पोलिसांच्या सूचनेप्रमाणे खाऊ गल्ली बंद ठेवावी असं म्हटलं आहे। दरम्यान खाऊ गल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभागाचा हेतू काय असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलाय। यांना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे हे गृहमंत्र्यांनी विसरू नये। गृहमंत्री फार हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत ही अपेक्षा असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे। आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केलाय। मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊ गल्ल्या सुरू ठेवायला हव्यात। गृह विभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तात्काळ खाऊ गल्ल्या सुरू करण्यासंदर्भात सूचना कराव्यात। तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मूलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात असं आवाहन रोहित पवारांनी केलंय। तर रोहित पवार यांनी केलेल्या या संशयावर भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।